प्रिय भाई बहन, आज की रोटी के घर सदस्य अंक्तिया के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नामाचे सप्रेम नमस्कार. आज की दिनांक 2 एप्रिल 2025 बुधवार. मागा तुम्हाला काय हवे आगे, मग मी तुला काय देऊ. पहिले राजे 3 अध्याय 5 वचन. आपल्या इच्छाची पूर्तीच्या परमेश्वराकडे प्रार्थना आणि कृतज्ञतेने मागणे हे आपले विशिष्ट अधिकार आणि कर्तव्य आहे. त्याऐवजी त्या आपल्या मानताच ना ठेवणे योग्य आहे. एके दिवशी इबोन येथे परमेश्वराने सॉलोमोनला दर्शन दिले आणि म्हणाले, मग मी तुला काय देऊ. पहिले राजे 3 अध्याय 5 वचन. आजही परमेश्वर आपल्याला प्रेमाने आज्ञा देतो आणि म्हणतो, माझा पुत्र, माझा कन्या, मला माग, तुला काय हवे आहे. म्हणून विश्वासाने मागूया, कारण तोच आपल्या हृदयाच्या इच्छाची पूर्तता करणारा आहे. बायबल म्हणते, परमेश्वरात आनंद मान आणि तो तुझे हृदयाची इच्छा पूर्ण करील. स्तोत्र 36 अध्याय 4 वचन. जेव्हा सॉलोमन तरुण वयात इस्रायलचा राजा अभिषेक झाला, तेव्हा त्याने आपल्या मनातील सर्वात मोठी इच्छा परमेश्वराकडे व्यक्त केली. त्याला संबंधी किंवा त्या सदा नको होती, तर तो देवाची लोकांवर योग्य राज्य करार पार करू शकेल अशी संगणपणाची आणि समजूतदार अंतःकरणाची त्याने मागणी केली. परमेश्वर त्यांची मागणीवर प्रसन्न झाला आणि त्याला म्हणाला, तू तुझ्या हृदयात ही गोष्ट ठेवलीस आणि संबंधी ऐश्वर्य, प्रतिष्ठा, शत्रूचा नाश किंवा दीर्घायुष्यासाठी मागणी केली नाहीस, पण सखापण आणि समजूतदारपणाची विनंती केलीस. म्हणून मी तुला संगणपण व मजूतदारपणा देतो. याशिवाय मी तुला अशी संबंधी ऐश्वर्य आणि प्रतिष्ठा देतो, जी तुझ्या आधी कोणत्याही राजाला लाभली नाही आणि तुझ्यानंतरही कोणालाही लाभणार नाही. दुसरी इतिहास 1 अध्याय 11 ते 12 वचन. होय, आपला महान प्रभू आपण मागतो त्यापेक्षा कितीतरी अधिक मोठा आशीर्वाद आपल्याला देतो. तो केवळ आपल्या मागण्या पूर्ण करतो असे नाही, तर त्या मागण्यापेक्षा अधिक भरून आशीर्वाद देतो. त्यांच्यासारख्या दयाळू आणि कृपामुळे कोण आहे. त्यांच्यासारखे आपल्यावर प्रेम करणार आणि आहे. म्हणून विश्वासाने आणि निडरपणे त्यांचे कृपाच्या सिंहासनासमोर जाऊया आणि त्यांची आशीर्वाद प्रेमावर पूर्णपणे विश्वास ठेवूया. एका कुटुंबाने इस्रायलला भेट दिल्यानंतर त्याचा अनुभव शेअर केला. परमेश्वराने सॉलोमनची सर्व मागण्या पूर्ण केल्या. त्याचप्रमाणे शेबाची राणी ही सॉलोमनकडे जाऊन सर्व काही प्राप्त केले. आम्ही प्रभूच्या भूमीवर आलो आहोत, जो सॉलोमनपेक्षा महान आहे. त्यांच्यासमोर आपली प्रार्थना अर्पण करण्यासाठी आणि त्यांचे उत्तर मिळवण्यासाठी. परमेश्वराची मुले, आपण वाचत नाही की राजा सॉलोमन कशा काळी राणीला तिच्या सर्व इच्छा पूर्ण करून दिला. पहिली राजा 13 वचन. सॉलोमनपेक्षा महान असला प्रभू आज तुमची जवळ उभा आहे. तो तुमची सर्व गरजा पूर्ण करील. म्हणून आत्माविषयाने त्याला शोधा. अधिक चिंतनासाठी वचन. जे काही व ते इच्छितोस ते मी तुझ्यासाठी करीन. पहिली सामुएल 20 अध्याय वचन 4. आजचा बायबल वाचन सकाळी न्यायाधीश 16 अध्याय, 17 अध्याय, 18 अध्याय. संध्याकाळी लूक 7 अध्याय 1 ते 30 वचन. धन्यवाद.